आजची रेसिपी पुदिना आलू चाट पराठा। सर्वप्रथम आपण बटाटे उकडून घेणार आहोत। आपण कणिक छान प्रकारे मळून घेणार आहोत व्यवस्थित। पीठ मळून घेतलंय। आता आपण हे पीठ साईडला ठेवून देऊया आणि पराठ्याची तयारी करून घेऊया। आपलं आता पीठ तयार आहे। आता आपण पराठ्याच्या सारणासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये घेतला आपण मिरची, लसूण, अद्रक, थोडासा पुदिना, थोडंसं जिरं, धणे आणि बडीशेप हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। आता आपलं कुकर झालं या, आपण आता खोलून बघूया। आता आपले बटाटे चांगल्या प्रकारे शिजले आहेत, तर आपण याला चाळणीमध्ये काढून घेऊ। आता आपले बटाटे सोलून झाले आहेत, आपण आता त्याला स्मॅश करून घेऊया। आता पराठ्यासोबत खाण्यासाठी आता आपण दही घेणार आहोत। त्याच्यामध्ये थोडी साखर टाकून घ्यायची आहे आणि साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे दही। नंतर आपल्याला याच्यावरती फोडणी पण घालायची आहे। चवीपुरतं मीठ पण घालायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण पराठ्याचं सारण करून घेणार आहोत, तर त्यामध्ये टाकणार आहोत आपण कांदा। आपण कच्चंच सारण करून घेणार आहोत। दोन प्रकारचे सारण असतात, एक भाजी करून आणि एक असंच कच्चं म्हणजे कच्चं। तर आपण कच्च्या प्रकारचं सारण करून घेणार आहोत। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि मसाले। तर आपण तयार केलेला हा मसाला पण टाकणार आहोत। थोडासा चाट मसाला पण टाकणार आहोत। थोडीशी लाल मिरची पावडर, कारण आपण पहिल्या मसाल्यामध्ये पण मिरची टाकलेली आहे, हिरवी मिरची, आणि मीठ टाकून घेणार आहोत। थोडासा गरम मसाला पण आपण टाकणार आहोत आणि आता याला छान हाताने मिक्स करून घेणार आहे। थोडी हळद पण टाकणार आहोत। थोडीशी हळद टाकली, छान हाताने याला मिक्स करणार आहे। हाताने चांगल्या प्रकारे मिक्स होतोय, त्यामुळे मी आता हातानेच करून घेत आहे। अशा प्रकारचा पराठा चवीला एकदम छान लागतो, कारण की आपण याच्यामध्ये पुदिना पण टाकून घेतलेला आहे आणि चाट मसाला, त्यामुळे ह्या पराठ्याला खूप छान टेस्ट येते। आता पराठ्याचं सारण आपलं तयार झालं आहे। एका साईडला पराठे पण करून घेऊ। आता आपण तडका पॅन गॅसवर ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत। आता आपण दहीला तडका देऊन घेणार आहोत। तेल छान गरम झालं की त्याच्यात आपण टाकणार आहोत राई। राईला चांगलं तडतडू द्यायचं। मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे जिरं। राई जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे हिरवी मिरची। आता ही फोडणी आपण दह्यावर टाकून घेणार आहोत छान मिक्स करून घेणार आहे।
आता पराठ्याबरोबर खाण्यासाठी दही आपलं तयार झालं आहे। आता आपण पराठा लाटून घेणार आहोत। आता आपला पराठा तयार आहे। अगोदर आपण थोडंसं पॅनला तेल लावून घेऊया। आता मी तुम्हाला दोन पद्धतीचे पराठे दाखवणार आहेत लाटताना। एक पहिला असं लाटून घेतला, आता दुसरी पद्धत दाखवते। दोन छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। याच्यावर पण आपल्याला सारण टाकून घ्यायचे, छान व्यवस्थित पसरून घ्यायचं सगळ्या साईडनी। आणि ही दुसरी पण पुरी आपण याच्यावर ठेवून व्यवस्थित साईडने कडायाच्या बंद करून घ्यायच्या आणि पराठा लाटून घ्यायचा। अशा प्रकारे आपला पुदिना आलू चाट पराठा तयार झाला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।